नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता तिसरी EVS 1 परिसर अभ्यास 1 यामधला निसर्गाचा खजिना हवा, पाणी व माती धडा पहिला याविषयी आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये आपल्याला आता पहिल्यांदा काय दिसत आहेत तर पवनचक्की दिसत आहे. निरीक्षण करा म्हणजे आपल्या गोष्टी बघायच्या आहेत. याच्यामध्ये काय काय घडतं आहे आपल्या सभोवताली ते आपल्याला बघायचं आहे. इथे आपल्याला पवनचक्की दिली आहे, पाणी दिले आणि एक शेत दिलं आहे. दिसलं तुम्हाला? तर आता पुढं बघूया आपण. ओळखा पाहू. पवनचक्कीची पाती कशामुळे फिरतात, आपल्याला पाणी कोठून मिळते, आपण पाण्याचा उपयोग कशा कशासाठी करतो, चित्रातील माती कोणत्या रंगाची आहे, वनस्पतींची वाढीसाठी माती का आवश्यक असते. हे आपल्याला 5 एकूण प्रश्न विचारले आहेत. तर पहिल्याचं उत्तर आहे पवनचक्की. वरील चित्रात पवनचक्की दिसत आहे. पवनचक्कीची पाती वाऱ्यामुळे फिरतात. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय झालं? वाऱ्यामुळे फिरते पवनचक्की. यातून ऊर्जा निर्मिती करता येते. म्हणजे आपल्या घरामध्ये जी लाईट येते, इलेक्ट्रिसिटी येते, ती कशामुळे येते? पवनचक्कीमुळे होते. तलावात पावसामुळे पाण्याचा मोठा साठा तयार झाला आहे. तर आपल्याला पाणी कुठून मिळतं? तर पावसाचं पाणी जे तलावात साठतं त्यातून आपल्याला पाणी मिळतं. तलावातील पाण्याचा उपयोग आपण कशासाठी करतो? तर तलावातील पाण्याचा उपयोग आपण शेती व घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच जमिनीवर पिके, झाडे उगवले दिसत आहेत. आपल्या जमिनीवर काय झाडे उगवले दिसत, पिके उगवलेले दिसत आहेत. हवा, पाणी व माती हे नैसर्गिक घटक आहेत. निसर्गातून मिळणाऱ्या ज्या घटकांचा उपयोग मानव दैनंदिन जीवनात करतो त्यांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? तर ज्या गोष्टी आपल्याला निसर्गातून मिळतात त्यांचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करतो त्यांना आपण नैसर्गिक संसाधने म्हणतो. आपल्या सभोवताली हवा, पाणी, माती ही नैसर्गिक संसाधने आहेत. काय काय आहेत? हवा, पाणी व माती ही नैसर्गिक संसाधने आहेत. तर आपण यांची आता ओळख करूया. पहिला पेज आपला झालेला आहे. आपण आता पुढचं बघूया. तर आता गोष्टी समजून घेऊया. हवा आपल्याला दिसते का? बघा आपल्याला साईडला काही दिसतंय का? नाही, हवा आपल्याला दिसत नाही. पण आपल्याला वाऱ्याच्या स्वरूपात हवा जाणवते. सर्व सजीवांना जगण्यासाठी कशाची गरज आहे? हवेची गरज आहे. हवेत वेगवेगळ्या वायूंचे मिश्रण असते. हवेमध्ये नेत्रवायू, प्राणवायू, कार्बन डायऑक्साईड हे मुख्य घटक असतात. यांशिवाय इतरही वायू अल्प प्रमाणात हवेत असतात. प्राणवायू हा सजीवसृष्टीला अत्यावश्यक आहे. प्राणवायू म्हणजे काय? ऑक्सिजन. ऑक्सिजनची आपल्याला गरज आहे. मला सांगा, ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकतो का? तर नाही, ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही. हवा नेहमी बदलत असते. हवाही काय असते? नेहमी बदलत असते. वातावरणातील कायम स्वच्छ व हवा शुद्ध राहावी याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. हवेचे दैनंदिन जीवन जगण्यासाठी आपल्याला काय काय उपयोग आहे ते आपण पाहूया. आता कोणाकोणाकडे सायकल आहे सांगा मला. सायकल कोणाकोणाकडे आहे? आता ओळखा पाहू. इथेच आहे पण दिसत नाही तर कोण? हवा. अनेक पदार्थ यामध्ये विरघळतात. हवा, पाणी. दुसऱ्याचं उत्तर आहे पाणी. आणि तिसरं यात बीज सजवून करते. तर बीज कशात येते? मातीमध्ये. आता खालील चित्रानुसार हवा अजून कोणकोणत्या संसाधनामध्ये? तर पतंग उडवण्यासाठी आपण हवा वापरतोय. फुगे भोगवण्यासाठी. आपल्याकडे फुटबॉल आहे. फुटबॉल वर्ल्ड कप चालू आहे. कोण कोण बघतोय? फुटबॉलमध्ये हवा भरतो आपण. इथे आहे पवनचक्की. सायकलच्या टायरमध्ये आपण हवा भरतोय. तर या चित्रामध्ये या गोष्टीमध्ये आपण हवा भरतोय. आता सांगा पाहू, तुमच्या परिसरात पाणी कुठून येते? जे पाणी पावसाच्या स्वरूपात आपण एखाद्या तलावामध्ये साठवतो. पावसाच्या रूपाने आपल्याकडे पाणी येते. पाणी घरात कशा कशाने साठवलं जातं? पाणी हंडा, बादली, टब, ड्रम यामध्ये आपण साठवतो. पाण्याचा उपयोग घरात कशासाठी करतो? तर प्रथम आंघोळीसाठी, नंतर भांडी धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, प्रातविधीसाठी आपण हवेचा उपयोग करतो. पाणी म्हणजे जीवन. पाणी आपल्याला कशातून मिळते? पावसापासून मिळते. आपण पाण्याचे उपयोग संकल्पना क्षेत्र. आता हे आपण इथं शेतीसाठी पाण्याचा उपयोग करतोय, बांधकामासाठी करतोय, कारखान्यामध्ये करतोय, धरणामध्ये वीज निर्मितीसाठी करतोय, तसेच घरातील कामं करण्यासाठी करतोय. आता कृती करा. शिक्षक व मित्रांच्या मध्ये पाण्याचे महत्त्व सांगणारी घोषवाक्य बनवा. तर आता पाण्याचे महत्त्व सांगणारी घोषवाक्य कोणती? तर पाणी अडवा, पाणी जिरवा. शिक्षक: मित्रांनो, आपण विविध रंगाची माती दिसते. मातीपासून आपण विविध वस्तू बनवतो. चला तर मातीविषयी माहिती करून घेऊया. माती व मृदा यात फरक काय? विद्यार्थी: असे कसे? माती व मृदा एकच आहे? नाही, माती आणि मृदा वेगवेगळे आहे. तर शिक्षक म्हणतात नाही मुलांनो, शेतकरी ज्याच्यात धान्य पेरतो ती मृदा,
गाडगी, मटकी, विटा, मातीची भांडी इतर बनवण्यासाठी जिथं वापर केला ते माती. ज्यामध्ये आपण शेती करतो त्याला आपण बोलतो मृदा, आणि ज्याचा उपयोग आपण मडकी, विटा, मातीची भांडी बनवण्यासाठी करतो ती आहे माती. अजून काही फरक आहे तर जमिनीवर आढळणारे वाळू, खडकांचे तुकडे, धुळीचे कण, गाळ इत्यादी सर्वांचा मिळून बनलेला पदार्थ म्हणजे माती. सर्व मिळून काय बनते? माती. आलं लक्षात? खडकांच्या लहान लहान तुकड्यापासून मृदा तयार होते. या तुकड्यांचे कणात रूपांतर तसेच वनस्पती व प्राण्यांचे अवशेष मिसळतात. अशा खडकांच्या तयार झालेल्या सूक्ष्म जैविक मिश्रणास मृदा म्हणतात. मृदा कशापासून बनते? मोठे मोठे खडक असतात ते त्यांचे छोट्या कणात रूपांतर, छोट्या छोट्या कणामध्ये रूपांतर होतात, आणि नंतर वनस्पती व प्राण्यांचे अवशेष मिसळले त्याच्यामध्ये की सूक्ष्म जैविक पदार्थ मिळाल्यावर मिश्रणास मृदा तयार होते. मृदा असे म्हणतात. आता इकडे आपल्या मृदेचे प्रकार दिले. ही लाल मृदा आहे, लाल माती आहे, ही काळी माती आहे, आणि इकडे वाळू आहे. आता समजून घेऊ काय करू काय नाही करू. काय करा, पाण्याचे काटकसरीने वापर करा. पाणी आपल्याला जपून वापरायला पाहिजे. पाणी अडवा, पाणी जिरवा. पाणी आपण साठवून ठेवलं पाहिजे. झाडे लावा, शुद्ध हवा मिळवा. आपण जितकी जास्त झाडे लावू तितकी आपल्याला जास्त शुद्ध हवा मिळेल. झाडे लावा, माती अडवा. आपल्याला माती अडवून ठेवायची. काय करू नये? जास्त पाणी सांडू नये, पाण्यामध्ये काय फेकू नये, त्याच्यामुळे पाणी दूषित होत आहे. झाडे तोडू नयेत, हवा दूषित करू नये. आज शाळेत मातीच्या वस्तू बनवण्याची कार्यशाळा होती. वस्तू बनवणारे शिक्षक व तिसरीच्या वर्गातील मुले एका चित्रकलेच्या वर्गात जमली. शिक्षक त्यांना सूचना देत होते. तर कार्यशाळेत त्यांना काय काय सूचना मिळाल्या? चला सर्वांनी थोडे थोडे पाणी घालून मातीचे गोळे बनवूया. माती हातात घेतल्यावर काय जाणवते? तर माती हातात घेतल्यावर माती आपल्याला मऊ व चिकट दिसते. तर या मातीपासून आपण कोणकोणत्या वस्तू बनवतो? तर कोणत्या प्रकारची माती आहे? तर लाल माती, काळी माती आणि राखाडी माती. हो, बरोबर. आपल्याकडे विविध रंगाची माती आहे. मातीमध्ये अनेक बारीक मोठे कण असतात. ही आहे राखाडी माती. मातीतील कणांच्या आकारानुसार चिकण माती, पोयटा, वाळू असे आपण त्याला संबोधले जातो. असे आपल्याला विविध नावे, जसे तुमची विविध नावे आहेत तशी मातीची पण विविध नावे आहेत. तर काही प्रकारची माती बारीक असते, काही मऊ असते. काही प्रकारची माती मोठी असते तर काही जाडसर असते. आपण पाणी साठवण्यासाठी भांडी वापरतो. हो, आपण पाणी साठवण्यासाठी काय करतो? भांड्याचा उपयोग करतो. भांडी कशापासून बनवली जाते? तर माती व धातूपासून. तर अगदी बरोबर, मातीपासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. आपण विविध वस्तू बनवतो. मडके झाले, खेळणी झाली, आपण मातीपासून बनवतो. मातीपासून आपण माठ बनवतो, फुलदाणी बनवतो, पणत्या बनवतो, धूपदाणी, मूर्ती, कुंड्या, दिवाळीच्या किल्ल्याची खेळणी इत्यादी सर्व आपण बनवतो. त्या आपण माझ्या परिसरात मातीची भांडी बनवतात. ती कशी बनवतात आपण याची माहिती घेऊया. आता आपण मातीपासून भांडी बनवणार कोण आहे? तर आपल्याकडे आहे कुंभार. तर आपण चला कुंभाराकडे जाऊया. माती काम करणाऱ्या आधी चांगली माती मिळवतात. आपण पहिलं काम काय? आपल्याला चांगली माती शोधायची. माठ चांगले बनवेत म्हणून मातीत इतर काही पदार्थ मिसळतात. त्यानंतर माती चांगली तुडवून एकजीव केली जाते. मग नंतर मातीचे सर्व मिश्रण आपण एकत्र करतो आणि त्याला तुडवतो. नंतर आहे माती चाकावर फिरवून त्यापासून विविध प्रकारची भांडी तयार करतात. आता हे चाकावर आपण बघतोय इथे की चाक फिरतं, त्याच्यापासून आपण भांडी बनवतो. कच्चे माठ भट्टीत भाजून पक्के केले जाते. आपण ते आता भट्टीमध्ये ठेवतो गरम करण्यासाठी, मग ते पक्के केले जाते. नंतर आपल्याला हे झाले तयार झालेले माठ. शिक्षक समजून घेऊ. शिक्षक विद्यार्थ्यांसह परिसरात मातीपासून वस्तू तयार होणाऱ्या ठिकाणास भेट देतात. माती काम करणारे नदीकाठापासून तसेच इतर ठिकाणाहून माती आणतात. आपण माती घेऊन आलो, मातीमध्ये विविध पदार्थ पाणी घालून एकजीव करण्यासाठी ती तुडवतात. त्यावर आपण उभे राहतो आणि ती तुडवली जाते. माती पाणीदार व कोरडी राहणार नाही, ती एकरूप होईल याची काळजी घेतात. ती आपण एकरूप होण्याची काळजी घेतो. तर मातीचा गोळा बनवतात. एका लाकडी चाकावर मातीचा गोळा ठेवतात. चाक फिरवून मातीच्या गोळ्याला आकार देतात. तयार झालेली भांडी वाळवतात व भट्टीत भाजतात. भांडी आकर्षक दिसावीत म्हणून भांडी रंगवतात. त्यावर नक्षी काढतात. अशाच प्रकारे मातीपासून शोभेच्या वस्तू व मूर्ती, मडकी व पंत्या बनवल्या जातात.
मातीची भांडी कशासाठी वापरली जातात तर पाणी साठवण्यासाठी, शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी मातीकाम करणारे कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू बनवतात तर मडके, नक्षीदार भांडी, आकर्षक भांडी, मूर्ती, पंत्या. मातीची भांडी का भाजावी लागतात? जर आपण मातीची भांडी भाजली नाहीत तर ती कच्ची राहतील आणि ती पाण्यामुळे विरघळून जातील किंवा नष्ट होतील, म्हणून आपल्याला ती मातीची भांडी भाजावी लागतात. चला कृती करूया. माती गोळा करा. जाळी व चाळणीचा वापर करून मातीतील छोटे मोठे कचरा काढून टाका. चला कचरा आपण काढून टाकला. माती मिसळून मातीचा एक गोळा बनवा. मातीच्या गोळ्यापासून तुमच्या आवडीच्या 2 वस्तू बनवा व त्या बनवलेल्या वस्तूंना रंग द्या. त्यावर नक्षीकाम करा. माहीत आहे का तुम्हाला, तुम्ही विविध चित्रातील बिबट्याच्या अंगावरचे टिपके, वाघाच्या अंगावरचे पट्टे तसेच मोराच्या पंखाचा पिसारा पाहिले असतील. निसर्गात अशा अनेक गोष्टी बघता येतील ज्याच्यावरून आपल्याला नक्षीची कल्पना येते. निसर्गामध्ये जागोजागी नक्षी आढळते. आता बिबट्या, वाघ यांच्यावर टिपके असतात, बिबट्याच्या अंगावर टिपके असतात, वाघाच्या अंगावर पट्टे असतात. त्याच्यावर आपल्याला नक्षीकाम आठवते. मोराच्या पंखावर कलाकार जी चित्रे काढतात त्यातून निसर्गातूनच कल्पना मिळते. यातून आपल्याला कल्पना मिळतात. निसर्गातील आकार व रंग यांचे निरीक्षण करून नक्षीकाम केले जाते. त्या चित्रामध्ये मुले नक्षीकाम करत आहेत. विविध चित्ररंग मातीच्या भांड्यावर चित्रे काढत आहेत. आता पुढे पाहूया आपण जलचक्र. तर ही सूर्य आहे. सूर्याच्या गरमीमुळे काय होतं, पाण्याची वाफ होते. पाण्याच्या वाफेचे काय होतात, ढग तयार होतात. हे ढगांना थंड हवा लागली की त्यातून पाऊस पडतो. ते पाऊस आपण जलाशयात साठवतो आणि तोच आपण आपल्या घरामध्ये येते पाणी. तर ही चित्र लक्षात घेऊया. मोठ्या जलाशयात समुद्रात साठलेल्या पाण्यावर उष्णतेचा परिणाम होतो. पाणी गरम झाल्यामुळे त्याचे काय होते, काही प्रमाणात त्याचे वाफेत रूपांतर होते. वाफेचे तापमान आसपासच्या हवेपेक्षा जास्त असते, त्यामुळे ती वाफ वर सरकू लागते, म्हणजे वरती जाते. वरती गेले की त्या दिशेत जास्त उंचीवर जाते. उंचीवर त्या वाफेचे ढग बनतात. वाऱ्यामुळे ढग वाहून नेले जातात. ते पर्वतांना ढग अडवले जातात. ते अडवले ढग की त्यांना थंड हवा लागते. थंड हवा लागली की त्यातून काय होतं, पाऊस बनतो. तेच पावसाचे पाणी उतावरून वाहून जाऊन ओहळ, ओढा, नदी या स्वरूपात समुद्राला मिळते. अशा रीतीने समुद्रापासून झालेल्या पाण्याचा प्रवास येऊन समुद्रास परत मिळतो. त्याला काय बोलतो आपण, जलचक्र. म्हणजे एक सायकल आहे. सायकल म्हणजे काय असतं, वरून खाली, खालून वर, ते परत त्या समुद्रापासून समुद्रापर्यंत येतं. त्याला बोलतो आपण जलचक्र. तर पुढचं आहे समजून घेऊ. पावसाचे पाणी डोंगरासारख्या उंच भागावर पडते. ते उताराच्या दिशेने वाहते. अशा पाण्याचे अनेक ओहळ, ओढे, नाले बनतात. हे नदी एकत्र येऊन नदी तयार होते. ती डोंगर, दरी, पठार या मैदान यावरून वाहते. तलाव म्हणजे सर्व बाजूंनी वेढलेल्या पाण्याचा एक बंदिस्त व स्थिर साठा होय. तलाव नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असतात. पावसाचे पाणी जमिनीत मुरते. जमिनीवरील माती व खडक यातून खोलवर झिरपते. हे झिरपलेले पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर येते. याला आपण काय बोलतो, झरा म्हणतो. नदीचे वाहणारे पाणी बांध किंवा भिंत बांधून अडवले जाते. त्याला बंधारा किंवा धरण म्हणतात. पावसाचे पाणी जमिनीत मुरते. जमिनीतील पाणी विहिरीच्या माध्यमातून आपणास मिळते. तसेच हातपंप, कूपनलिका यातून पाणी बाहेर काढले जाते. हे आता इथं विहिरीचं चित्र आहे. इथं हातपंप याचं चित्र आहे. ओढा, झरे, तलाव, नदी हे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. पाणी यातून आपल्याला प्रथमतः पाणी मिळतं. आता पाणी साठवण्याच्या पद्धती पाहूया. आपण पाणी साठवतो. प्रथम आपण टाकीमध्ये साठवायचो. मडके, पिंप, विहीर, तलाव यामध्ये पाणी साठवायचं. आता काय आले, टाकी आली आहे, धरण आलेले आहे, नंतर हे फिल्टर आलेलं आहे. आपल्या करून पहा. शिक्षक पालकांच्या मदतीने दिलेली कृती करा. आपल्या गावाजवळ, शहराजवळ ओढा, तलाव, धरण, नदी आहे का त्याची माहिती जाणून घेऊन घ्या. म्हणजे तुमच्या गावाजवळ किंवा शहराजवळ ओढा,
तलाव, धरण, नदी आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. आता समजून घ्या, पाणी ही अमूल्य देणगी आहे. पाणी खूप मोठी देणगी आहे. पाणीचं मोल आपण चुकू शकत नाही. पाणी कायम मिळावे यासाठी आपण ते साठवतो. शहरातील लोकांना त्यांच्या घरामध्ये पाणी नळामधून मिळते. गावातील लोकांना पाणी घरी साठवण्यासाठी तलावातून, ओढ्यातून, विहिरीतून, कूपनलिकांमधून, नदीतून मिळावे लागते. म्हणजे जे लोक शहरात राहतात त्यांना पाणी घरपोच टाकीतून नळावाटे त्यांच्या घरी येतं. पण जे गावा ठिकाणी राहतात त्यांना पाणी साठवण्यासाठी जवळच्या तलावातून, ओढ्यातून, विहिरीतून पाणी कूपनलिकांमधून तसेच नदीतून मिळवावे लागते. अलीकडे गावांमध्ये नळाद्वारे पाण्याची सोय झाली. आता प्रत्येक गावामध्ये नळ आलेला आहे. नळातून आपल्याला पाणी मिळतं. आपल्या परिसरात गावासाठी, शहरांसाठी विविधपणे पाणी साठवण्यात येते. नैसर्गिक तलाव, मानवनिर्मित धरणे, विहिरी जलसाठे आहेत. तर आपलं पाणी आपल्याला साठवण्यासाठी आपण माणसाने काय केलं, नैसर्गिक तलाव आहेतच, तसेच मानवनिर्मित धरणे, विहिरी जलसाठे तयार केलेले आहेत. आता शिक्षकांच्या मदतीने खाली तक्ता पूर्ण करा. आपल्या परिसरातील जलसाठे, नैसर्गिक जलसाठे, गणेश तलाव, मानवनिर्मित, मोरबे धरण. हे मानवनिर्मित धरण बांधलेलं आहे. हे मी रायगड जिल्ह्याला सांगत आहे. आता पुढचं समजून घेऊया. हवा, पाणी, माती, नैसर्गिक घटकांचा मानवाचे जीवन सुखकर करण्यासाठी उपयोग होतो. या सर्व साधनांचा वापर मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी होतो. अशा सर्वांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. यांना काय म्हणतात? नैसर्गिक संसाधने. पृथ्वीवरील हवा, पाणी, माती ही नैसर्गिक संसाधने मानवासाठी महत्त्वाची आहेत. काय काय महत्त्वाचं आहे? हवा, पाणी, माती. सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी, विकासासाठी हवा, पाणी व माती यांची आवश्यकता आहे. तिघांची आपल्याला खूप गरज आहे. ही सर्व संसाधने जपून व काळजीपूर्वक वापरावीत. हे आपण खूप जपून व काळजीपूर्वक वापरले आहे. नैसर्गिक संसाधनाची टंचाई टाळण्यासाठी त्यांचा योग्य वापर करावा, बचत करावी. आता आपण विद्यार्थी, शिक्षक यांच्यामध्ये चर्चा केली पाहिजे. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी नसेल तर काय होईल? जरा विचार करा. जर तुम्हाला खूप ताण लागले, तुमच्याकडे पाणी नसेल तर तुम्ही काय करता? तुमचा जीव कावरा बावरा होतो. तुम्हाला खूप टेन्शन येतं. काय करावं समजत नाही. तुम्हाला माहिती आहे का पाण्याशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो? तर पाण्याशिवाय माणूस जास्तीत जास्त 3 दिवस जगू शकतो. त्यामुळे पाणी खूप गरजेचं आहे. पाणी निसर्गाची देणगी आणि पाणी म्हणून आपण जपून वापरलं पाहिजे. हा झाला पहिला. आता पाणी प्रदूषणाची, त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या. पाणी प्रदूषणामुळे काय होतं की पाण्यामध्ये जलचर असतात. मासे झाले, कासव झाले, पाण्यातील वनस्पती झाल्या, त्या आता नष्ट व्हायच्या मार्गावर आहेत. कारण पाण्यात प्रदूषण झालेलं आहे. आपण एखादं घाण पाणी पितो का? नाही पित. आपल्याला जसं स्वच्छ पाणी लागतं तसंच जे पाण्यामध्ये जलचर राहतात त्यांनाही स्वच्छ पाण्याची गरज आहे. म्हणून पाण्याचे प्रदूषण केलं नाही पाहिजे. पाण्याची बचत का करायला लागते? कारण आपल्याकडे फक्त किती महिने पाऊस पडतो? तर जास्तीत जास्त 4 महिने पाऊस पडतो, जून ते सप्टेंबर. त्याच्यामुळे नंतर आपल्याला 8 महिने पाण्याचा साठा करून ठेवला पाहिजे. म्हणून पाण्याची साठवणूक केली पाहिजे. जर पाणी नसेल तर माणसाची कामेच होऊ शकत नाही. म्हणून पाण्याची बचत करावी लागते. पाण्याची बचत कशी कराल? तर आता हल्ली रेन वॉटर हार्वेस्टिंग, म्हणजे आपल्या छतावर जे पाणी पडतं ते आपण आता जमिनीखाली साठवून ठेवतो. प्रत्येक इमारतीमध्ये ती सिस्टीम आलेली आहे की पाणी आपण साठवून ठेवलं पाहिजे. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक इमारतीमध्ये, तर आपल्या सोसायटीच्या सेक्रेटरी, मॅनेजरला आपण सांगितलं पाहिजे की पाणी अशा प्रकारे साठवून ठेवा, भूजलाचा कमी वापर करा. आता आपण काय काय शिकलो हे धड्यामध्ये, तर आपण सांगायचं आहे. तर सजीवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी, माती या नैसर्गिक संसाधनांची आवश्यकता असते. हे पहिलं झालं. पाण्याचा प्रवास समुद्रापासून सुरू होऊन परत समुद्रापर्यंत येऊन पूर्ण होतो. यालाच काय म्हणतो आपण? जलचक्र. म्हणजे समुद्रापासून समुद्रापर्यंत येतं. मातीपासून विविध वस्तू तयार होतात. पाण्याची टंचाई टाळण्यासाठी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा. पाण्याचा वापर खूप काळजीपूर्वक केला पाहिजे. पाणी हे जीवन आहे. पाणी ही अमूल्य देणगी आहे. पाण्याचं मोल आपण करूच शकत नाही आणि पाणी हे जीवन आहे. सजीवांना जगण्यासाठी कशाची गरज असते? हव्याची. जसं पाण्यापासून आपण 3 दिवस जगू शकतो, पण हवेपासून काय? हवेपासून किती मिनटं आपण जगू शकतो? तर जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटं.
जर आपल्याला हवा ऑक्सिजन नाही भेटलं तर माणूस मरून जाईल. हे आपण आता शिकलेलो आहे. आता ही उजळणी करू आहे. या झाडांच्या प्रश्नांची उत्तरं मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये देईल तुम्हाला. ते तुम्ही छानपणे पाठांतर करायचं आहे, लिहायचं आहे, अक्षर सुंदर काढायचं. आपण तिसरीला आहोत, जितकं जास्त आपण अभ्यास करू तेवढं आपल्याला समजून जाईल. म्हणून आपण जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे. तर याच्यामध्ये तुम्हाला काही धडा कसा समजला, व्हिडिओ कसे वाटले, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. मी इयत्ता पहिलीपासून ते 10वीपर्यंत शिकवतो. तर EVS मला चांगला आवडणारा विषय, तुम्हाला चांगला आवडीचा झाला पाहिजे, हा माझा प्रयत्न राहील. म्हणून व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला काय काय अडलं आहे हे पण नक्की मला सांगा.